झालं का नक्षीकाम करून? तुम्ही दोघे काय कर दाखवत बसलाय तिला? का पहिल्यांदा आली का ती आपल्या घरी? चल हात धु, चहा बनवून दे मला. अरे नवी नवरी आहे ती. अजून तिच्या हातावली मेहंदी बी उतरली नाही. कामं करायला काय र, आम्ही हायच की. नाहीतर मग शोभाला सांग. आता त्या शोभाच्या हातचा चहा प्यायचा असता तर हिला लग्न करून आणली असती का मी घरात? तर आम्हाला पण पिऊ दे की आमच्या बायकोच्या हातचा चहा. जर चहा चांगला झालास तर लग्न करून फायदा झाला म्हणायचं, नाही तर दुसऱ्याने सोडलेली बायको करून घाटा. काय झालं? कसली एवढी चर्चा चालली का? मालक, अहो आता तुम्हीच समजावा शत्रूला. काय झालं? तेजूच्याच हातचा चहा पाहिजे म्हणून हट्ट करून बसलाय. आ, नवी नवरी आहे. अजून हळदन चुडा बी उतरला नाही हो तिचा. आणि कसं असतंय, काम करता करता जर चुड्यातली एखादी बांगडी फुटली तर अपशकुन मानला जातो. म्हणून तर नव्या नवरीला काम बी करून देत नाही ती. आणि आपल्याकडं प्रथा आहे तशी. कसली प्रथा घेऊन बसला? प्रेमाने मागतायत आमचे चिरंजीवच्या. हल्लीची पिढी हे असंच प्रेम व्यक्त करते, तुम्हाला नाही समजायचं ते. आणि आमच्या सुनबाईंना त्यांच्यासाठी करायचं असेल चहा तर करू दे की. नवऱ्याची सेवा करत करतच प्रेम वाढतं. तुमचं नाही का वाढलंय? हा, आहो पण आत्या, मी करते चहा. असं करा करा. चला. हे कोणाचं असे वय. चिरंजीव काय हे तुमच्या आयांनी तुमच्या बायकोचं ताट तुमच्या बाजूलाच वाढलं म्हणायचं की. पहिल्याच दिवशी तुमच्या बरोबरीला बसून जेवणार ती? नाही, बायकोला मिठीत घ्यायचं असतं, मुठीत बी ठेवायचं असतं. तिची जागा तिला दाखवायची असते, विसरू नका. वजाव सुरू. ये तेजू. बस. थांबा. काय? कुठं? अरे तुझ्या शेजारी जेवाय बसवतोय तिला. का? बायको झाली म्हणजे लायकी वाढली का तिची? आपल्या घराचे नियम माहिती आहेत ना. पहिली पुरुष माणसं जेवाय बसणार, मग बायका. शत्रू, अरे या घरची सून आहे ती. नवी नवरी आहे, त्याचं तरी भान ठेव. मला सांगा, तुमचं लग्न झाल्यापासून आजपर्यंत बसलाय का डॅडींसोबत जेवायला तुम्ही? शत्रू, अरे पण तेजू आजच्या जमान्याची पोरगी आहे, असं काय करतोयस? आमचा जमाना आमच्या सोयीनुसार चालतो, त्यामुळे या घरचे नियम आहे ना कोणासाठी बदलणार नाही. ती लग्न करून या घरात आली आहे, ती बायको आहे, मी नवरा आहे, त्यामुळे तिने बायकोगतच वागायचं. मालक, हा, अहो तुम्ही तर काहीतरी समजावून सांगा की त्याला. अहो आता नवरा बायको तर आम्ही काय बोलणार नाही. चिरंजीव त्यांच्या जागी बरोबर आहेत, तुम्ही तुमच्या जागी. ज्यानं त्यानं ज्याची त्याची जागा ओळखून वागावं. बाकी आम्ही काय बोलणार? म्हणा मास्तरी बाई बरोबर बोलतोय का आम्ही? आत्या, मी नंतर तुझ्या बरोबर जेवते. आत्या, सासूबाई म्हणायचं काय? सासूबाई. आता लग्न करून या घरात आलीस ना, जुनी नाती सगळी सोडायची आणि नवीन नाती जोडायची. चला.
काय झालं? अगं राजू धनु जेवून घ्या ना. धने अगं जेव की. हे बघ तो जण तुझ्यासाठी भरलं वांग केलंय. बघ कसलं भारी झालंय. जेव. राजू हे बघ पुरवड्या केलं तुझ्या आवडीच्या. जेवण झाल्यावर ना आपण एक गंमत करूया. गंमत? असं काय करणार आहोत आपण? आपण आहे ना तेजू अक्काला व्हिडिओ कॉल करू. खरंच? दादा मग नंतर कशाला? आत्ताच करू ना. हा आत्ताच करू. का आता तिकडे पण जेवत असणार ना. तिला नीट आपल्याशी बोलता पण येणार नाही बाकी. आपण जेवण झाल्यावर मस्तपैकी गप्पा मारूया त्याच्याबरोबर. आता जेवा चला. पक्का ना? पक्का. जेवण.